विद्यार्थी मित्र, आत्तापर्यंत आपण डेरिव्हेटिव्हचे जे काय ॲप्लिकेशन्स आहेत ते कर्ल, नॉर्मल, टँजंट्स एखाद्या पॉईंटला काढण्यासाठी केलेलं आहे. त्याच पद्धतीने रेट मेजरमध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहिलेलं आहे. आज या ठिकाणी आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढण्यासाठी डेरिव्हेटिव्हचा यूज करणार आहोत. सो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, by definition of derivative, f dash a is equal to, if f is differentiable at a, f dash a is limit h tends to 0 of f of a plus h minus f a divided by h if exists. म्हणजे f हे फंक्शन जर a पॉईंटला डिफरन्शियल असेल तर f dash a अशा पद्धतीने व्हॅल्यू दिली जाईल. म्हणजे f dash a ही जी व्हॅल्यू आहे हे f ऑफ a प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एचच्या खूप खूप जवळ असे असणार आहे. एच जेव्हा झिरोच्या खूप जवळ असेल तेव्हा ही जी व्हॅल्यू येते तेच f dash a असणार आहे. देअरफॉर f dash a इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, दिस इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू f ऑफ a प्लस एच मायनस एफ ए अपॉन एच for very small h, for very small h. Near to 0. So it may be positive or negative. This implies is f of a plus h. If I take h on this side, we'll get f of a plus h is approximately equal to f of a plus h times f dash a. So this is nothing but formula for finding approximate value of fx at point a plus h. If we know f of a, if you know the function fx, we'll find its derivative f dash x, we'll put x equal to a there, we'll get f dash a. And then for which value we have to evaluate, from that we'll find function fx. म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, समजा आपल्याला 2.01 क्यूब काढायचं आहे, 2.01 क्यूब काढायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 2चा क्यूब हा नोन असतो 8, पण 2.01 क्यूब काढायला प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून आपण काय करणार, 2.01 जी व्हॅल्यू आहे ती 2 प्लस 0.01 अशी लिहून घेणार आणि मग त्या ठिकाणी 2ला ए मानणार आपण आणि एच म्हणजे 0.01 असणार आहे की जो 0च्या जवळ असेल. पण याच्याच उलट समजा 2.95 क्यूब काढायचा आहे तर त्यावेळेस 2 प्लस 0.95 घेऊन चालणार नाही, मग ते इतकी करेक्ट व्हॅल्यू येणार नाही कारण 0.95 हा 0 पासून फार मोठा आहे. ओके, म्हणजे समजा मला काय करायचं आहे, 2.01 क्यूब काढायचं असेल तर मी काय करेल, हा 2 प्लस 0.101 क्यूब असा लिहिल आणि जेव्हा मला 2.95 क्यूब काढायचा आहे तेव्हा मी काय करेल, 3 मायनस 0.05 क्यूब. म्हणजे या ठिकाणी ए काय असेल तुमचा 2 असेल, इथे एच काय घेईल 0.01 घेईल, इथे ए इक्वल टू 3 घेईल आणि एच इक्वल टू 0.05 असं घेणार आहे. एफ एक्स मात्र माझ्या दोन्ही केसमध्ये फंक्शन जे काय आहे ते एक्स क्यूब असंच घेणार आहे. मग तुमचा एफ डॅश एक्स काय असेल त्या ठिकाणी, एफ डॅश एक्स जो असेल तो 3x². मग हे एक्झाम्पल सॉल्व करताना मी फॉर्म्युला हाच असणार आहे तुमचा कॉमन, फक्त जे काही तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे त्याच्यावरनं तुम्ही एफ एक्स ठरवणार आहात. ए प्लस एच, त्या ठिकाणी एच हा शक्यतो 0च्या खूप खूप जवळ असेल, एक तर तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आपण स्वतः डिसाईड करणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या फॉर्म्युलाचा उपयोग अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढण्यासाठी करणार आहोत. तर आपण एक्सरसाइजचेच एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ. एक्सरसाइज 2.2.
क्वेश्चन 1 त्यातील फर्स्ट इव्हॅल्युएट स्क्वेअर रूट ऑफ 8.95. या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. सो टेक fx is equal to square root x. Therefore your f dash x will become 1 upon 2 square root x. कसं असणार आहे? a plus h is 8.95 is written as 9 minus 0.05. Okay, so take a is equal to 9 and आता या ठिकाणी 9चं स्क्वेअर रूट आपल्याला माहित आहे, 8चं स्क्वेअर रूट काही माहीत नाही, म्हणून आपण 9च्या जवळ व्हॅल्यू घेणार आहोत आणि h इज मायनस 0.05. एफ डॅश ए एफ ऑफ ए तुमचा जो काय असणार आहे तो काय असणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ 9 म्हणजे स्क्वेअर रूट 9 इज इक्वल टू 3. एफ डॅश ए काय असेल? एफ डॅश ऑफ 9 म्हणजेच 1/2 स्क्वेअर रूट 9 म्हणजेच 1/6 येणार आहे. बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला नाउ एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ए प्लस h times f dash a, and therefore your square root of 8.95 is equal to f of 9 plus h times minus 0.05 f dash of 9. ह्या व्हॅल्यू आपण काढून घेतलेल्या आहेत. f of 9 ची जी काय व्हॅल्यू आलेली आहे ती 3 आलेली आहे मायनस 0.05 अपॉन 6. सो इट विल बिकम 18 मायनस 0.05 by 6. $17.95 upon 6 and this is equal to 2.991. Okay, so we'll get 2.991. So this is the application of this one. Now we'll take next example, say 3.97 raised to 4. Next one, example number 4. 3.97 to the power 4 ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. म्हणजे एका संख्येचा 4th पॉवर काढायचा आहे. सो टेक fx इज इक्वल टू x क्यूब x रेज टू 4. देअरफॉर f डॅश x काय असेल तुमचा 4x क्यूब. युअर a प्लस h हा जो काय आहे 3.97. परत या ठिकाणी आपला h हा लहान असावा म्हणून आपण काय करणार आहोत 4 मायनस 0.03 अशा पद्धतीने हे लिहून घेणार आहे. देअरफॉर a इज इक्वल टू 4 and h इज इक्वल टू मायनस 0.03 अशा व्हॅल्यू घेणार आहोत. म्हणजेच f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ 4 ही व्हॅल्यू काय येणार आहे 4/4 दॅट इज 256. आणि f डॅश a म्हणजेच तुमचा f डॅश 4 ही व्हॅल्यू काय असेल 4 × 4 क्यूब ती देखील तुमची 256 येते. ती देखील 256 येणार आहे. ओके, पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत.
एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही, त्यामुळे ह्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहेत. ओके, म्हणजे या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहेत, एक्झॅक्टली नाही, हे एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला we'll call it as approximation formula. Always write formula f of a plus h is equal to fa plus h times f dash a. म्हणजेच काय होईल या ठिकाणी आता 3.97 raised to 4 is equal to, आता तुमचा f of 4 जो का आहे, ओके, f of 256 प्लस माइनस 0.03 into 256 is equal to 256 minus 7.68. Then take the subtraction, we'll get 2, then 3, 248. So this is your approximate value. It is not exact value, it is approximate value. Now question number 2. क्वेश्चन 2 मधून 1 आपण घेऊया. sin 61 डिग्री you are given 1 degree is equal to 0.0174 radian. root 3 is equal to square root 3 is also given 1.732. Okay, so take fx is equal to sin x. Here x is always in radian. X is always in radian. It is never in degree. So f dash x is equal to cos x. A plus h is equal to 61 degree. That is 60 plus 1 degree. Therefore, your A is equal to 60 degree and h is equal to 1 degree, which is equal to 0.0174 radian. Okay, f of A जो का असणार आहे तो f of 60 degree, हा तुम्हाला sin 60 degree is root 3 by 2. रूट 3 by 2 बरोबर आहे. म्हणजे रूट 3 by 2 जो का आहे तो 1.732 by 2 अशी व्हॅल्यू असणार आहे. एफ डॅश ए जो का आहे तो एफ डॅश ऑफ 60 डिग्री म्हणजेच कॉस ऑफ 60 डिग्री. कॉस 60 जो काय असतो तो 1/2 असतो. कॉस 60 हा 1/2 असणार आहे. पुन्हा बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला f of a plus h is approximately equal to f of a plus h times f dash a, and therefore sin 61 degree is equal to f of a जो काय आलेला आहे तो आपला आलेला आहे 1.732 by 2 प्लस h जो का आहे तो तुमचा आहे 0.0174 इंटू एफ डॅश ए जो का आहे तो हाफ आहे.
ओके, म्हणजेच 1.732 plus this, so that is become 4, then 9, 1.7494 by 2. Okay, so it will become 0.8 sin 61 degree is approximately equal to, it is not exactly, it is approximately equal to 0.8747. Correct up to 4 decimal places. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी हे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. आपण त्यातलं चौथं घेऊया, tan of 45 degree 40 minute. tan 45 degree 40 minute, given that 1 degree is equal to 0.017. आता या ठिकाणी थोडेफार व्हॅल्यूज चेंज केलेले असतात त्यांनी. या ठिकाणी आता 5 रेडियन अशी दिलेली आहे, जी दिली त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. टेक fx इज इक्वल टू tan x, therefore f dash x, what is derivative of tan x? sec square x. a plus h काय घेणार आपण? 45 डिग्री 40 मिनिट. ओके, म्हणजेच हा प्लस आहे. देअरफॉर a इज इक्वल टू 45 डिग्री आणि h काय घेणार आहोत? 40 मिनिट. आता 40 मिनिट जो काय आहे तो आपण रॅडियनमध्ये कन्वर्ट करणार आहोत, म्हणजेच तो काय होईल? 40/60. ओके, रॅडियन. आता 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175 रॅडियन, बरोबर. म्हणजे हे 60 मिनिट्स इज इक्वल टू एवढं आहे. तर मग 40 मिनिट किती होतील? 40 मिनिट्स 40/60 इज इट राईट? 40/60 डिग्री, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने याचं परत काय होईल? 4/6 इंटू 1 रॅडियन इज 0.0175 रॅडियन. टू बाय 3. ओके, अशी व्हॅल्यू असेल. एफ ऑफ ए इज इक्वल टू tan of 45 degree, it is 1, we know that, and f dash a जो का आहे that is nothing but sec square of 45 degree. sec 45 is √2. √2 square is nothing but 2. By approximation formula, f of a plus h is approximately equal to f of a plus h times f dash a. म्हणजेच तुमचा tan of 45 डिग्री 40 मिनिट्स हा जो काय असणार आहे, हा एफ ऑफ ए म्हणजे 1 प्लस एच जो काय आलेला आहे तो 2 इंटू दिस 0.175/3 इंटू
टू, एफ डॅश ए हा 2 आलेला आहे, बरोबर आहे. तर आता हे काय होईल, 1 प्लस, आता इथे 4 ने मल्टिप्लाय करूया, 4 5 20 अपॉन 3, बरोबर आहे. 175 into 4, 175 into 4, that will become 0.7. So it is nothing but 1 plus 0.233 etc. So this value become 1.233. Oh sorry, here 0.01, 0.01. So this will become now, one more zero will be here. Okay. This will be the value 0.02333. Now we'll take next examples for question number 3. Question 3, say cot inverse of 0.999 is equal to what? So take fx is equal to cot inverse x, f dash x is equal to minus 1 upon 1 plus x square. A plus h is 0.999, which is written as 1 minus 0.001. 0.001. Is it clear? So take this implies a is 1 and h is minus 0.001. By approximation formula, okay, first we have to find out f of a is nothing but f of 1, that is cot inverse 1, and cot inverse 1 is nothing but pi by 4. Cot inverse 1 is pi by 4, right? And what is value of pi? Pi is 3.1416, 3.1416 upon 4. ही व्हॅल्यू आपण घेणार आहोत. f dash a is 1 upon 1 plus 1 square, that is half, which is 0.5. By approximation formula, f of a plus h is approximately equal to f of a plus h times f dash a, and therefore cot inverse of 0.999 is approximately equal to f of a
is 3.1416 by 4 plus h into h is minus 0.001 into f dash a is 0.5. Okay, do the calculation, simplify it. Do the calculation. Seven eight 49 0.7849. After simplification we will get this value. Okay, so you can easily solve, do the calculation. We'll take now example from question number 4. You would find value of e raised to 0.995. So take fx is equal to e raised to x. Therefore your f dash x is again e raised to x. A plus h is 0.995, which is 1 minus 0.005. So a is equal to 1, h is minus 0.005. F of a, that is f of 1, is e, and value of e is taken to be 3. We'll take e 2.7183. 2.7183. Okay, which is f dash a also. Okay, by approximation formula, always write the formula. F of a plus h is approximately equal to f of a plus h times f dash a, because formula also gives weightage to us. Okay, and therefore e raised to 0.995 is approximately equal to f of a, which is nothing but f of 1, 2.7183 plus h is nothing but minus 0.005 into 2.7183. Do the calculation and tell me answer. Okay, so I have already done that calculation. So we'll get 2.70474. Check whether it is correct or not. Next one, from question number 4, 3. Three raised to 2.01. You are given
log 3 is equal to log of 3 to the base e, that is given 1.09 86. Okay, so take fx is equal to, say, b raised to x. Therefore f dash x is b raised to x into log b. Derivative of a raised to x is nothing but a raised to x log b. Now in formula we are using a, that's why I am taking there b raised to x. That is that one. Okay. तर या ठिकाणी आपण डायरेक्टच 3 raised to x घेऊया. 3 raised to x into log 3. Log 3 value is given. A plus h is 2.01, which is equal to 2 plus 0.01. Therefore a is 2 and h is 0.01. f dash a, f of a is nothing but 3 square is equal to 9. F dash a is nothing but 3 square into log 3 is equal to 9 into 1.0986. 0986. By approximation formula, f of a plus h is equal to fa plus h times f dash a, f of that is 3 raised to 2.01 is approximately equal to f of a is 9 plus h is nothing but 0.01 into 9.8874, which is equal to 9 plus, we have to take two decimal places here, 0.098874. 9.8874. This is your answer. Question number 5. And that will take log of 101 to the base e. Log of 101 to the base e. And you are given there log 10 to the base e. Log 10 to the base e is given. That value is 2.3026. This value is given. Okay. So take fx is equal to log x to the base e. If you don't write base, it is always e. And therefore f dash x is 1 by x. A plus h is 101, which is 100 plus 1. A is equal to 100, h is 1. Okay. F of a is equal to log 100 is nothing but log of 10 square 2 log 10, which is nothing but 2 into 2.3026.
that is 4.6052. F dash A is equal to, what is A? 100. Okay, so 1 upon 100, that is 0.01. By approximation formula, f of A plus H is approximately equal to fa plus H times f dash A. Too simple. So we'll get log of 101 to the base E is approximately equal to, what is your fa? 4.6052 plus H is 1 into 0.01. So you'll get just 4.6152. This will be your answer. Okay, the next one, log of 1016. Ten hundred 16 to the base 10. This is example number 3. And you have given here log of e to the base 10 to be 0.4343. Here log of x to the base 10 is given. Okay, take fx is equal to log x to the base 10, but this is nothing but log x upon log 10. Log x upon log 10. Right? F dash x is equal to, f dash x is equal to 1 upon log 10 into 1 by x. 1 upon log 10 is same as 1 upon log 10 is nothing but this 1 upon log 10 is log of e to the base 10 into log x. So I can write this in this way. And therefore 1 upon log 10 is nothing but log of e to the base 10 upon x. And that values are given. So therefore a plus h is 1016 is equal to 1000 plus 16. A is equal to 1000 and h is 16. F of a is equal to log of e to the base 10 into log of 1000 to the base e here, and it is nothing but what log e is given 0.4343 into log of 10 cube, that is 3 log 10. Log of 10 cube is nothing but 0.4343 into 3 log 10. One minute. What we'll do here, f of a is equal to, value ऐसी करने में जी, f of a is log of 1000 to the base 10. We'll take 10 as it is, and then this is nothing but log of 10 cube to the base 10
which is nothing but 3 log 10 to the base 10. We know that log a to the base a is 1. Log a to the base a is 1. So this is just 3. This is 3. Is it clear? F dash a. F dash a is equal to, here we have to substitute value of log e. Log e to the base 10 is nothing but 0.4343 upon x. X is nothing but 1000. X is nothing but 1000. Okay. So by approximation formula, f of a plus h is equal to fa plus h times f dash a. Fa is 3 plus h is nothing but 16 into 0.4343 upon 1000. Okay, and now if you simplify this, it will become 3.00695. So with this discussion, today we will stop our session here. In this session we have studied application of derivatives to find the approximate values, which is very simple application. Okay, only in case of trigonometric function, logarithmic function, exponential function, you have to take care about such type of adjustment there. Okay, thanks for listening lecture. Bye bye.